श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत अर्थात ती दिवाळी संबंधित असणार आहे. कारण उद्या आहे 1 नोव्हेंबर 2024 म्हणजेच लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण. हा सण अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये थाटामाटात साजरी केला जातो. घरामध्ये गोडाधोडाचं बनवलं जातं. त्यासोबतच अगदी आनंदात उत्साहात हा सण प्रत्येकाच्या घरी साजरा केला जातो. पण ह्या दिवशी जर आपण काही सेवा काही उपाय केले तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक प्रकारचा धूर करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे. आता लक्ष्मी घरामध्ये येणार आहे, त्यामुळे अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी काय उपाय करायचा आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा. घर स्वच्छ केलेला आहे, अलक्ष्मी दरिद्रता बाहेर जाण्यासाठी आपण भरपूर काही गोष्टी केलेल्या आहे. तरीही लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर काही गोष्टी जाणायच्या आहे, जेणेकरून घरातील वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासोबतच उद्या लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली देखील बनवायची आहे, जी आपल्या घराची भरभराट करण्यासाठी आपल्याला मदत देखील करणार आहे. तर ही पोटली कशी बनवायची, धूर कशाचा करायचा, हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर बघा, लक्ष्मी मातेची किंवा लक्ष्मी कुबेर जी पोटली आहे ती कशा पद्धतीने बनवायची, त्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही वस्तू लिहून घेऊ शकतात. तुम्ही जर एका कागदावर छानपैकी वस्तू लिहून घेतल्या तर पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी जर तो कागद दाखवला तर त्या प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळून जातील. आता या वस्तू घेण्यासाठी तुम्ही आजही आणू शकतात, उद्या देखील आणलं तरीही चालणार आहे. संध्याकाळच्या आत तुम्हाला या वस्तूंची खरेदी करून आणायची आहे. आता तुमच्या जवळ जर कुठे केंद्र असेल तर मग तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आरामात सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी कुबेर यंत्र. बघा, एका कागदावर काढलेलं हे लक्ष्मी कुबेर यंत्र असतं. तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. त्यासोबतच 5 कमलगट्ट्याचे मणी तुम्हाला लागणार आहे. कमलगट्ट्याचे मणी जर तुमच्या घरामध्ये असतील, आता प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं आणि श्रीयंत्रावर कमलगट्ट्याची माळ ठेवलेली असते. जर तुमची माळ चुकून कधी तुटलेली असेल आणि ते मणी जर तुम्ही जपून ठेवलेले असतील तर त्यातले तुम्ही 5 मणी काढून घेतले तरीही चालणार आहे, लक्षात घ्या. पण जर तुमच्याकडे नसतील तर मग मात्र तुम्हाला मणी घ्यायचे आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे लक्ष्मी कुबेर यंत्र, कमलगट्ट्याचे 5 मणी, 5 पांढऱ्या कवड्या, त्यानंतर चॉकलेटी रंगाच्या थोड्याशा लालसर रंगाच्या कवड्या मिळतात, त्या 3 कवड्या घेऊन यायच्या आहे. त्याला लक्ष्मी कवड्या देखील म्हटलं जातं. तुम्ही त्या ठिकाणी सांगा लक्ष्मी कवड्या, त्या तुम्हाला त्या ठिकाणी ते बरोबर काढून देतील. अशा प्रकारे 5 पांढऱ्या कवड्या आणि 3 चॉकलेटी रंगाच्या लक्ष्मी कवड्या घ्यायच्या आहे. त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता आपण दिवाळी संच घेतलेला आहे, त्यामधली जर पिवळी मोहरी तुमची शिल्लक असेल तर त्यातली मोहरी तुम्ही काढून घेतली तरीही चालणार आहे, वेगळी आणण्याची गरज नाही. पण ज्यांच्याकडे नाही त्यांना मात्र पिवळी मोहरी आणायची आहे. त्यानंतर आपल्याला एक हळकुंड लागणार आहे. आता काळी हळद जर तुम्ही घेतली तरीही चालणार आहे, लेकूरवाळी हळद मिळाली तर ती घेण्याचा प्रयत्न करा. हळकुंड आपल्याला या पूजेसाठी लागणारच आहे. त्यानंतर 3 लवंगा, 3 वेलदोडे, 1 लाल रंगाची सुपारी, ही देखील तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळेल. आता लाल सुपारी मिळालीच नाही तर मग तुमच्याकडे जी कुठली साधी सुपारी घरामध्ये असेल ती देखील तुम्ही घेऊ शकतात. फक्त सुपारी घेताना ती किडलेली नसावी. पण सगळ्यात अगोदर लाल सुपारी मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारची सुपारी मिळाली तर फार उत्तम. तर अशा प्रकारे 1 सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर गोमती चक्र तुम्ही 3 किंवा 5 घेऊ शकतात. अगदीच 3 किंवा 5 नसेल तर 1 जरी गोमती चक्र घेतलं तरीही चालणार आहे. कारण ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे, त्यामुळे ती फार मोठी होता कामा नये. त्यामुळे गोमती चक्र तुम्ही 1 घेतलं तरीही चालेल. आता ह्या पोटलीमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल गुंजा. हे देखील तुम्हाला पूजा साहित्याच्याच दुकानात मिळणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी लाल गुंजा मागायचा आहे, बरोबर ते तुम्हाला काढून देतील. तर लाल गुंजा देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता या सगळ्या काही वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या वस्तू तुम्हाला एकत्रित आणल्यानंतर काय करायचं, आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाची पूजा मांडतो तेव्हा त्या पूजनामध्ये एका डिशमध्ये या वस्तू सगळ्या ठेवायच्या आहे. वेगवेगळ्या ठेवण्याची गरज नाही, एकाच डिशमध्ये ठेवल्या तरीही चालणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला एक पोटली देखील आणायची आहे. रेडीमेड पोटली जर तुम्हाला मिळाली तर तीच घेऊन या. त्याचा रंग लाल असायला हवा, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर नाही तशा प्रकारे पोटली मिळाली तर आपल्याकडे लाल रंगाचं वस्त्र असतं किंवा रुमाल असेल एखादा लाल रंगाचा तर तो देखील तुम्ही घेऊ शकतात. फक्त तो स्वच्छ धुतलेला असावा, ही काळजी घ्या.
आता लक्ष्मीपूजनाची आपण जे काही पूजा मांडणी करत असतो त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे। या वस्तू ठेवून झाल्यानंतर किंवा आपली लक्ष्मीपूजनाची पूजा आरती करून झाल्यानंतर तुम्हाला रात्री 12 पर्यंत कधीही ही सेवा करता येणार आहे। त्यामुळे लगेचच करायचं का, मग आमच्याकडे वेळ नाही अशी कारणं न देता जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा रात्री 12च्या आत तुम्हाला ह्या ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंवर सेवा करायची आहे। सेवा काय करायची ते सांगते। तुमचं सगळं आवरून झाल्यानंतर लक्ष्मी मातेची जी पूजा मांडणी तुम्ही केलेली आहे तिथे समोर बसायचं आहे। हातामध्ये त्या वस्तूंची प्लेट घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये ती प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे। बघा 16 वेळेसच श्री सुक्तम म्हणायचं आहे। आता कुंकुमार्चन करण्याची गरज नाही, जर तुम्ही अगोदर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलं असेल तर डबल नाही केलं तरीही चालेल, पण तरीही तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे। 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळेस कुबेर मंत्र, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र आणि 16 वेळेस नमार्ण मंत्र, अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे। त्यासोबतच एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला करायची आहे, कारण आपण आपली सेवा कधीही गुरु विना करत नाही। त्यामुळे गुरु आपले स्वामी महाराज त्यांच्या नावाची एक माळ जप आपल्याला करायचीच आहे। तर अशा प्रकारे त्या साहित्यावर ह्या सगळ्या सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहे। या सेवा करण्यासाठी तुम्हाला फार फार तर अर्धा तास लागू शकतो, पण हा अर्धा तास आपल्याला काढायचा आहे, कारण वर्षभर जर आपलं संरक्षण व्हावं किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला हा अर्धा तास देणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने सेवा करून झाल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे त्या सगळ्या एकत्र करून त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहे। तुम्ही जर रेडीमेड पोटली आणली असेल तर त्या पोटलीमध्ये टाकून द्या, नाही तर जो रुमाल तुम्ही घेतला असेल, कपडा घेतला असेल त्यामध्ये ठेवा। त्याची छान अशी गाठ मारा। गाठ मारल्यानंतर पुन्हा थोडा वेळ त्या पूजेमध्ये राहू द्या। त्याच वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पोटली उचलून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या संपण्यासाठी मला मदत कर, माझ्या कामाला यश मिळावं यासाठी मला आशीर्वाद दे, अशी मनोभावे प्रार्थना करून ती पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। आता उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही तिजोरीत ठेवणार आहात तेव्हा डायरेक्ट पुढच्या दिवाळीला बाहेर काढायची का तर नाही, दर महिन्याला अष्टमी येत असते, त्या अष्टमीला तुम्हाला ती पोटली बाहेर काढायची, सोडायची आणि अशाच पद्धतीने त्यावर दर अष्टमीला सेवा करायची। अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच ती जी पोटली आहे ती तुम्हाला चमत्कारिक बदल घडवून आणण्यास मदत करणार आहे। तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही एक पोटली तयार करून बघा आणि त्याचा वर्षभरामध्ये अनुभव देखील घ्या। आता घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला उंबरठ्यावर एक प्रकारचा धूर करायचा आहे। तो करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गौरी घ्यायची आहे, तूप लागणार आहे। त्या गौरीवर तूप टाकायचं, त्यानंतर 2 ते 3 लवंगा टाकायच्या, 2 ते 3 वेलदोडे टाकायचे, थोडीशी दालचिनी टाकायची। अशा पद्धतीने हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर ते प्रज्वलित करायचं आणि त्यावर थोडीशी पिवळी मोहरी टाकायची। अशा प्रकारचा हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर करायचा आहे। आता हा जो धूर झाल्यानंतर काय करायचा, आता हे मुख्य दरवाजावर प्रज्वलित केल्यानंतर जो धूर होणार आहे तो आपल्या घरात जाणार आहे किंवा ते धूपपात्र जे आहे ते तुम्ही घरामध्ये संपूर्ण दिशेने फिरवलं तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने घरामध्ये संपूर्ण फिरवून आणल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य दरवाजावर यायचं। आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून देखील आपल्याला 7 वेळेस ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचं आहे आणि अशा पद्धतीने घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घरामध्ये अशा प्रकारचा एक धूर करायचा आहे। स्वामी भक्त हो, या ज्या काही गोष्टी आपण यामध्ये वापरल्या आहेत त्या सगळ्या लक्ष्मीकारक, लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू आहे। त्यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होणार आहे, अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी मदत होणार आहे आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदण्यासाठी देखील मदत होणार आहे। तर स्वामी भक्त हो, उद्याच्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून या सेवा करायच्या आहे, ही पोटली बनवायची आहे आणि अशा प्रकारचा धूर देखील आपल्याला घरामध्ये करायचा आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा। आता ह्या दोनही गोष्टी सांगितलेल्या आहे त्या स्त्री पुरुष दोघंही करू शकतात। जर महिलेला मासिक धर्म असेल तर तिच्या पतीने केलं तरीही चालणार आहे, नसेल कोणी करणारं, घरामध्ये मुलगी असेल किंवा दुसरी कोणती महिला असेल तिने केलं तरीही चालणार आहे, पण घरातील कोणत्या तरी एका व्यक्तीने का होईना ही सेवा करायचीच आहे। कारण ही सेवा जी आहे ती आपल्याला फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच करता येते हे लक्षात घ्या आणि त्यानंतर ती सेवा वारंवार सिद्ध होण्यासाठी आपल्याला अष्टमीच्या दिवशी पुन्हा पुन्हा ती पोटली बाहेर काढून तशा प्रकारे सेवा करायची असते। तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।